कालच ना सोफा आणला आमच्या घरी भावानी. नणंदबाईच्याच हाताने उद्घाटन करायचं म्हटलं तर नणंदबाई कशाची बाई घरातच यायला तयार नाही. मला बोललं का? हो अगं तुमच्या भावानी सोफा आणला. या घराचा कोपरा न कोपरा याच्यात माझा 25 वर्ष झाले सहवास होता आणि आता हे इतकं परक झालं की काय. आणि तू म्हणते की सोफ्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं. अगं आता तर धोंड्याचा महिना सुरू आहे ना. दुसरी बहिणी म्हणली असती अगो राहू द्या बरं आपण नाही का यांना धोंडवानातच सोफा देऊ. सोफा एवढा नवीन आणला त्याच्यावर बसायचं सोडून तुमचं काय धोंड्याचं लावलं. पण काहीतरी नियम असतात की नाही. आपल्या भावाला म्हणायचं आई त्याची लेक आहे ती परकी आहे आता सासरी गेली आहे. आपण दिलं तर काही होते का माहित आहे का. लेकीला केल्याने पुण्यच लागतं बरं. पण आमच्या ध्यानबाईंना काही माहितच नाही. किराणा जायचं आता 30 तारीख आहे तुला माहित आहे. माझा पगार बरोबर येतो आणि दुकानात जाऊन डाळ तांदूळ आणायचं तेही माझ्याच पैशाचं. ती खिचडी करायची फक्त तू गॅस तुझ्या पैशाचा. पण तू पुन्हा माझ्याच पिशवीतून काढून त्याच्यावर टाकायचं आणि ती मी खायचो. हे इतकी वेडी वाटली काय. मी पगार घेऊन तिकडे जाईल आणि करील घरी खाईल. हो भावाचा पगार 7 तारखेला होतो तुमचा 30 तारखेला होतो. फोन केला एवढी भाव जाईल साधी खिचडी लावते म्हटलं तर तुमचंच ना छान खिचडी लावते गरम गरम तोंड लावायला आजकाल ते सुद्धा कोणी दिवसभर मी ऑफिसला जाते आणि इतक्या छान आहे की मी जायच्या आधीच ते तिकीट काढून ठेवतात. एक तर तुला सोबत न्या तुझं तिकीट काढा आणि तो पिक्चर पहा. काय लक्ष लागणार आहे कारण नोटा माझ्याच आहेत. तू जर तिकीट काढलं असतं तर कसं तरी लक्ष लागलं असतं. नणंदबाई तेवढंच पिक्चरच्या ह्याने आपण दोघे एकत्र आलो असतो. नको आजचा संडे गेला असं. सत्संगाला जाऊ बरोबर आहे. निमकर बहिणीने एवढा छान गणपती बसवला. आपण त्याचं भजन गायला इथं आलो पण तरी तुला काही बुद्धी झाली नाही. तू म्हणते गाडी तुम्हीच घ्या
म्हणजे पेट्रोल सुद्धा माझंच. धन्य. त्यांचं शीक बघ, त्यांनी किती छान आपल्याला बोलवले. अहो स्कूटी तर माझी, फक्त पेट्रोल टाकायचे तुम्हाला पैसे देऊन. पेट्रोल काय फुकट मध्ये येते की काय? नंदनबाई तेवढंच आपण सत्संगाला चाललो होतो हो, म्हणून म्हटलं आपण दोघी एक येऊन सत्संगाला जाऊ. आजकालच्या नंदाबाई ऐकतच नाही. आजकालच्या बहिणी काय ऐकत नाही बरं. बहिणी करायची तर शोधून करा.